नमस्कार. बोलका गट्टा युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी युवराज आज तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. कारण एक आहे की आज आपल्याकडं म्हणायला गेलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि तयारी सुद्धा अगदी जोरात चालू आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येक गटात अगदी कार्यकर्ते धाव घेऊन मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक जण आपापलं म्हणणं मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कार्यरत आहे. सध्या भोसे जिल्हा परिषद गटातील उमेदवार अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय दिनकर महादेव पाटील साहेब माझ्याबरोबर आहेत. त्यांची या निवडणुकी पाठीमागली भूमिका काय आहे आणि जिल्हा परिषदमध्ये त्यांना का पोहोचायचं आहे याविषयी मी त्यांच्याकडून समजून घेणार आहे आणि त्याविषयी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आज त्यांच्याबरोबर मी इथे उपस्थित आहे. बोलका गट्टा युट्यूब चॅनलवरील सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमस्कार. मला सांगा की आता महाविकास आघाडीचे उमेदवार आपण आहात आणि काँग्रेस आय कडून आपल्याला हात हे चिन्ह मिळालेलं आहे आणि भोसे जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. अर्थात या गटातील प्रश्न सोडवण्याच्या हेतून आपण निवडणूक लढवित आहात. मला सांगा की आपला कार्यकाल पाहता सोनी गावामध्ये आपण सरपंच म्हणून सुद्धा कार्य केलं, त्याचबरोबर विकास सोसायटीमध्ये चेअरमन आणि सगळ्यात महत्वाची आपली कामगिरी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून सुद्धा आपण काम केलेलं आहे. आणि आता जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे नात्यानं. तर नेमकी या निवडणुकीच्या पाठीमागची किंवा या निवडणुकीला आपली उमेदवारी जाहीर करण्याची किंवा स्वतः उभारण्याची काय भूमिका आहे त्याविषयी? सध्या माझ्या राजकीय सामाजिक कार्याची सुरुवात लहानपणापासूनच मला या सामाजिक आणि राजकीय कार्याची आवड होती. त्यामुळे मी लहानपणापासून या सगळ्या प्रक्रियेशी निगडीत, समाजाच्या तळागाळाशी निगडीत होतो. लहानपणीच माझे वडील वारल्यामुळं, मी एकुलता एक असल्यामुळं मला फारसं कंट्रोल नव्हतं आणि मी समाजाशी निगडीत प्रत्येक कार्यात सहभागी होत होतो. त्यामधूनच मला आमचे चुलते विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी लाभली आणि त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. दरम्यानच्या काळामध्ये मला पहिल्यांदा सोनी विकास कार्यकारी सोसायटीचा चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीमध्ये या संस्थेची त्यावेळची आर्थिक परिस्थिती अतिशय थकबाकी मोठी होती आणि त्या सगळ्या थकबाकीतून मार्ग काढून मी 1.25 वर्षाच्या कालखंडामध्ये सोसायटीची चांगली वसुली, शेतकऱ्यांचा आणि सोसायटीचा चांगला दुवा साधून मी बरीच थकबाकी कमी केली. संस्थेला नफा झाला आणि त्याच्या अगोदरच्या एक 10-20 वर्षामध्ये संस्थेला एक 20% डिव्हिडंड दिला आणि त्यातून मला कामाची प्रेरणा मिळाली, जनतेची साथ मिळाली आणि त्यामुळं माझ्या लक्षात आलं की निश्चितपणानं आपण एखाद्या कार्यात झोकून देऊन काम केलं तर जनता आपल्या पाठीशी उभा राहते. आणि त्यातूनच मी सोनी ग्रामपंचायतीची 2002 सालची निवडणूक ही माझ्या नेतृत्वाखाली एक नवीन संघटना स्थापन करून मी त्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं सामोरं गेलो. आणि मग मी सामोरं जात असताना मी नवीन संघटना स्थापन केलेली होती. यश अपयश येईल ह्याची आमचे जे सवंगडी होते त्या सगळ्या सवंगड्यांना माहिती होतं मैदानात उतरायचंय. ते आत्मविश्वासानं उतरलो. त्याच पद्धतीचं यश येईल का अपयश येईल ह्याचा कधी तमा आम्ही बाळगली नाही आणि जनतेनं आणि परमेश्वरानं सुद्धा आम्हाला त्या निवडणुकीमध्ये काटावरचं बहुमत दिलं आणि मला सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं मी सोनं करू शकलो यात मला फार मोठं समाधान आहे. सरपंच पद बऱ्याच गावचे सरपंच होतात, बऱ्याच व्यक्ती सरपंच होतात, परंतु मी त्या सरपंच पदाच्या खुर्चीकडे पाहत असताना ते पद माझ्या व्यक्तिगत मोठेपणासाठी नसून मी त्या पदासाठी एक लहानसा कार्यकर्ता म्हणून मी त्या पदावर काम करत आहे. मी एक जनतेचा प्रतिनिधी आहे. जनतेने मला जी संधी निर्माण करून दिलेली आहे ती खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या सेवेची ती संधी आहे. आणि म्हणून मी ज्या दिवशी सरपंच पदावरती त्या खुर्चीवरती विराजमान झालो त्या दिवसापासून आज तारखेअखेर, आज या क्षणाअखेर मी पूर्ण वेळ कार्यकर्ता हे जनसामान्यांच्या, गोरगरिबांच्या सामाजिक, राजकीय किंवा गावाच्या या पंचकृषीच्या विकासासाठी मी पूर्ण वेळ वाहून घेणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मला सोनी गावानं सलग 10 वर्ष या गावाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. नंतरच्या काळामध्ये मला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी मला संधी दिली. भाऊंच्या निधनानंतर जयश्रीताईंनी डॉक्टर पतंगराव कदमानी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन पदावर काम करण्याची मला त्यांनी संधी दिली. आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती
ही महाराष्ट्रातली नावलौकिक असणारी महाराष्ट्रातली 3ऱ्या-4थ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. बरोबर. आणि त्या संस्थेवरती ज्या संस्थेचं चेअरमन पद डॉक्टर पद्मभूषण वसंतदादा पाटील यांनी सलग 10 वर्षे बसवलेलं आहे, त्याच खुर्चीवर काम करण्याची मला संधी मिळाली. वा. आणि मी बाजार समितीत गेल्यानंतर सुद्धा बाजार समितीच्या हिताच्या बाजार समितीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीनं बऱ्याच बाजार समितीमधून मी अभ्यास केला आणि त्या बाजार समितीतून आपल्या जिल्ह्याला, आपल्या भागाला, आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या व्यापाऱ्यांना ज्या ज्या सुविधा निर्माण करता येतील, जेवढा विकास करता येतील तो विकास मी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आपल्या सांगली जिल्ह्यातील एक नगदी पीक म्हणून अलीकडच्या काळातलं जे द्राक्षाचं पीक आहे, त्या द्राक्षाच्या पिकासाठी मी सातत्यानं गेल्या 25-30 वर्षामध्ये ज्या ज्या अडचणी निर्माण होतील त्या अडचणीवरती मात करण्याचा मी प्रयत्न केला. बाजार समितीत असताना मी गोवा असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल या ठिकाणी ज्या पद्धतीनं अजितराव घोरपडे सरकारांच्या नेतृत्वाखाली आंबा महोत्सवची सुरुवात करण्यात आली होती कोकणातून, त्याच पद्धतीने मी द्राक्ष महोत्सव सुद्धा जवळजवळ 4-5 शहरामध्ये त्याचा महोत्सव उभा करून ग्राहकांना सुद्धा एक चांगल्या क्वालिटीचा माल मिळाला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही 2 पैसे चांगले मिळाले. मी अशा पद्धतीतून मी बाजार समितीत सुद्धा काम केलं. म्हणजे एकूण या सगळ्या कामांचा आढावा घेता आपण ज्या ज्या ठिकाणी काम केले ते ठोक आणि जनतेसाठीच केले. निश्चित म्हणजे 100% आपण कार्यकर्ते म्हणूनच त्या ठिकाणी राबलात. आणि आज आपण थोडंसं पाटील साहेबांचा अभ्यास करता सोसायटीचे चेअरमन ते बाजार समितीचे सभापती म्हणजे ते चेअरमन पद, अशा दोन्ही चेअरमन पदाचा एक व्यासंग त्यांच्याकडे आहे. जवळपास 20 वर्ष आपण राजकारणामध्ये सध्या आहे. 20 नाही, मी पूर्णवेळ कार्यकर्ता 25 वर्षे आणि एकूण माझी सामाजिक चळवळीतली आणि राजकीय चळवळीतली एकूण कारकीर्द म्हणाल तर 1990 ची विधानसभा. 1990 साली या विभागाचे आमचे नेते अजितराव घोरपडे सरकार यांनी पहिली विधानसभा अपक्ष म्हणून सिंह चिन्हावरती लढवली 1990 साली. त्या निवडणुकीमध्ये मी पूर्णपणे अग्रभागी होतो आणि तिथून माझी 1990 पासून बऱ्यापैकी झोकून देऊन जनतेचं, निवडणुकीचं, राजकीय, सामाजिक कार्यात मी सहभागी झालो. नक्कीच. म्हणजे हे 25 वर्ष जवळपास आज पाटील साहेब 25 नाही, 1990 पासून तुम्ही विचार केला तर आज 2026 आहे. 36 वर्ष झालं मी या सामाजिक आणि राजकीय 36 वर्ष मी या क्षेत्रात काम करतो. म्हणजे आयुष्याचा जो आणि 36 वर्षापैकी 25 वर्ष मी पूर्ण वेळ काम करतो. क्या बात. आज आपण बघितलं तर अशा पद्धतीनं जनतेसाठी सर्वार्थानं झटणारे नेते मिळणं दुर्लभ असतं. पाटील साहेबांचा अनुभव पाहता 36 वर्षांचा राजकीय अनुभव, त्यामधले 25 वर्ष झोकून देऊन काम, म्हणजे फक्त आणि फक्त राजकारण नव्हे तर एक लोकांचा सेवक म्हणून काम करण्याची त्यांची वृत्ती. पण हे सगळं करत असताना आज एवढा सगळा अनुभव गाठीशी आपण घेऊन जिल्हा परिषदेमध्ये भोसे गटाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आपली आहे आणि जनतेपर्यंत आपण त्या माध्यमातून पोहोचत आहात. नेमकं गटासाठी कोणकोणते प्रश्न आपल्याला महत्वाचे वाटतात आणि जिल्हा परिषदमध्ये ते मांडण्यासाठी आपल्यासारखं सक्षम नेतृत्व द्यावं असं स्वतःला तुम्हाला काय वाटतं? त्यामध्ये काय, मी गेल्या 25 किंवा 36 वर्षापासून जी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी जे जे गोष्टी अनुभवल्या, ज्या प्रत्यक्ष साईटवरती किंवा लोकांच्या अडचणी, मी काम करत असताना केवळ रस्ते, गटारी किंवा धोरणात्मक शासनाचा जो GR फंड येतो तो खर्च करणे किंवा या पलीकडचं जाऊन मी काम जे केलं ते, हा आपला शेतीप्रधान देश आहे. ग्रामीण भागातला आपला पश्चिम महाराष्ट्र सुद्धा एक प्रगत शेतकऱ्यांच्या मधला एक प्रगत शेतीचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काय काम केलं तर पहिल्यांदा मी, आमच्या सोनीगावची परंपरा आहे, 200-250 वर्षापेक्षा जास्त तुकाराम बीजीची परंपरा आहे. ही अध्यात्म लाभलेलं गाव आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा एक 100-150 माझ्या समवयस्क तरुणांना मी या वारकरी संप्रदायात आणण्याचा प्रयत्न केला आणि या वारकरी संप्रदायात आणून मी तुकाराम बीजेमध्ये अग्रभागी राहून जे जे आमच्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचे जे कार्यक्रम घडतात त्या कार्यक्रमाला संपूर्ण प्रकारचं सहकार्य करून ते वाढीस कसं लागेल, त्यामध्ये जास्तीत तरुण कसे सहभागी घेतील याच्यासाठी मी म्हणजे मनापासून प्रयत्न केले. त्याचबरोबर या समाजातला जो तरुण आहे तो व्यसनाधीन न बनता व्यसनापासून दूर राहावा याच्यासाठी मी सोनी गावामध्ये 1974 पासून असणारी लायसन्सी देशी दारूची दुकानं मी उभी वाटली आणि आडवी वाटली करून 2010 साली ती बंद केली. म्हणजे माझा उद्देश एवढाच होता की हा तरुण आहे तो व्यसनापासून बंद झाला पाहिजे आणि पहिल्यांदा तंबाखू असेल, मावा असेल, गुटखा असेल, जी आपली बैठक आहे ती आपल्या जवळ बसणारा, आपली संघटना, आपली लोक आहेत ती त्या व्यसनापासून दूर राहिली पाहिजेत. मी पहिल्यांदा
ते वाईट विचारापासून दूर जातील. आणि तो पहिल्यांदा मी प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये हा भाग जो आहे मिरज पूर्व भाग हा दुष्काळाला सातत्याने सामोरं जात होता. त्यामुळे मी पहिल्यांदा जे काय काम केलं असेल मी सरपंच पदावर असताना, तर जलसंधारणामध्ये त्यावेळेचे नेते आमच्या म्हणजे अजितराव घोरपडे सरकार, ते राज्यमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून मी सोनी आणि या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये भोसे पंचकृषीमध्ये त्यावेळेच्या दुष्काळावरती मात करण्यासाठी मी कृषी विभाग असेल, स्थानिक स्तर पाटबंधारे विभागाचा एक लोकल सेक्टर स्थानिक स्तर ज्याला म्हणतात त्या स्थानिक स्तर असेल, त्या माध्यमातून जलसंधारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाणी अडवण्याचा, मग ते लहान मोठे असे मी एकूण 24 बंधारे उभा केले कृषी खाते आणि या सगळ्या माध्यमातून. त्यामध्ये मोठे 3-4 बंधारे केले, त्या बंधारे चांगल्या क्वालिटीचे, चांगले पाणी साठणारे केले. म्हणजे आमच्या या पंचकृषीमध्ये सगळे ओढे नाले लहान मोठे सगळ्या ओढ्यावरती या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्याला टेकल अशा पद्धतीची एक बंधाऱ्यांची साखळी निर्माण केली आणि भूजलातली पातळी कशी वाढेल आणि शेतीचं पाण्याचा प्रश्न कसा मिटेल या दृष्टीने प्रयत्न केला. नक्कीच आज त्याचा या पंचकृषीमध्ये 100% उपयोग होत असेल. त्यामुळे इरिगेशन मध्ये किती क्षेत्र आलं त्याविषयी काय सांगायचंय? इरिगेशन मध्ये आता डोंगरवाडी चालू झाल्यानंतर पूर्ण गावच आमचं इरिगेशन मध्ये आलेलं आहे. पण डोंगरवाडी चालू होण्यापूर्वी खूप पाण्याच्या आव्हानांना आम्ही तोंड दिलं. म्हणजे आमच्या गावातल्या जिगरबाज शेतकऱ्यांनी मालगाव मधून विहीर काढून पाणी आणलं, कवटेकन मधून तिथं आलेली धडक कवटेकन गावाला, त्या धडकमधून 12-13 किलोमीटरच्या पाईपलाईन इथं आणल्या, 4 इंची 6 इंची 10 इंची. त्याच्यानंतर आम्ही एक दुसरा प्रयोग केला त्याच्यामध्ये. 2011-12च्या दरम्यान फार मोठा परत दुष्काळाला सामोरं गेलो आणि मग या द्राक्ष बागा जगतात का काढून टाकायला लागतात अशी परिस्थिती वेळ आली. अशी बऱ्याच वेळा वेळ आली पण 2012ला तीव्र टंचाई निर्माण झाली. मग आमच्या काही लोकांनी म्हणले की डोंगरवाडी उपसा सिंचन पाणी योजना मंजूर आहे, पाईपलाईन पडले होते, पण प्रत्यक्ष पाणी चालू व्हायला 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी जाणार होता. मग आम्ही विचार केला, बऱ्याच ठिकाणी आम्ही पाणी आणलं होतं. मी तर वैतागलो होतो, किती ठिकाणांना पाणी आणायचं आणि ते आपण परत नवीन योजना करायची. मी असा प्रस्ताव ठेवला की आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. पूर्वी सिमेंटचे पाईप वापरत होते, 1-2 किलोमीटरला पाणी उचलावं. एचडीपी पाईपमुळे 2 टप्प्यात मौजी डिग्रज वरून सोनीला 2 टप्प्यात डायरेक्ट नदीतून पाणी आणू शकतो. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी मला म्हणले हे नदीतून पाणी आणणारे हे तुमचं योग्य आहे, परंतु त्या दृष्टीने मी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पाटबंधारे खाते होतं. आबांच्या कानावरती ही गोष्ट घातल्यानंतर आबांनी तातडीनं मंत्रालयामध्ये रामराजेंच्या नेतृत्वाखाली आमची बैठक सुद्धा पाणी पुरवण्यासाठी लावली. तर त्याच्यामध्ये लोक म्हणले की आता आपल्याला 2 महिन्यात पाणी पाहिजे, या योजनेला तुम्हाला 2-3 वर्षाचा कालावधी जाईल, मग तिच्या बागा संपल्या तर ते पाणी आणून काय उपयोग आहे. म्हणून मी हरोलीचा मुख्य आपला म्हैसाळचा जतपर्यंत जाणारा कालवा, एक्सप्रेस कालवा तो चालू होता. मग त्या कालव्यातून तिथून पाणी आणणं. मग मी त्या साईटवरती गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की एवढ्या 12-13 किलोमीटर हरोलीतून आपण कॅनल मधून पाणी नेतोय, मान्य आहे. या 12-13 किलोमीटरचा पाईपलाईन 2 फुटीच्या वरती जाणार होता. 1-1 फुटी 9-9 इंचीच्या 2 लाईनी टाकणं आणि मग ते 8 तास चालवणं शक्य नाही, कारण एवढा 2 कोटीचा खर्च करणं आणि त्याचा वापर फक्त 8 तास होणं. तर मी त्या दृष्टीनं विचार केला आणि मग त्यावेळेचे पालकमंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेबांना भेटून त्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यास सांगितलं. इथं आम्हाला एमएससीबीचा ऍग्रिकल्चर एक्सप्रेस फिडर म्हणजे ज्याच्यामध्ये 8 तासाच्या ऐवजी एजीसाठी 16 तास वीज दररोज, म्हणजे 24 तासापैकी 16 तास वीज दिली तर तो शेतीचा एक्सप्रेस फिडर होतो. आणि म्हणून त्याच्यासाठी मोठा खर्च लागला. मग मी सगळ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपना समजावून सांगितलं आपलं एकीचं बळ वाढेल. सोनी गावातील 4 कोपऱ्यातले 4 भागातले 4 ग्रुप केले, ते 4 ग्रुप एकत्र आणले. कोण गव्हाणमधून पाणी आणणार होते त्या सगळ्यांना मग सांगितलं की पटवून दिलं की आपण एका ठिकाणी गेलो तर सगळा हा आपण एक्सप्रेस फिडर मोठा खर्च आहे त्याचा एकत्रित खर्च आपण उचलला तर त्याचं आपल्याला चांगलं सगळ्यांना फायदा होईल. म्हणून मी सगळे शेतकऱ्यांचे गट एकत्र आणले आणि हरोली योजना आखली. अक्षरशः माझे सहकारी ते आज हयात नाहीत, रंगराव जाधव जे पंचायत समिती सदस्य दिवंगत रंगराव जाधव, ते माझे लहानपणापासूनचे आम्ही एका वर्गातले मित्र आणि त्यांनी जबाबदारी उचलली. पूर्ण हरोलीचं पाणी काम सुरू केल्यापासून ते पाणी पडेपर्यंत त्यांनी सकाळी 7ला काम सुरू केले की रात्री 10-11 वाजेपर्यंत 1 महिन्यामध्ये आम्ही 13 किलोमीटर पाईपलाईन पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पाडलं. आणि हे कुठल्याही योजनेतून नाही, शेतकऱ्यांच्या खिशातून रोखीनं पैसा घालून, कुठलं कर्ज काढलं नाही, कुठलं काही नाही, रोखीने पैसे उपलब्ध करून आम्ही 1 महिन्यात ही योजना पूर्ण केली.
आणि नुसती पूर्ण केली नाही, सगळ्या त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन केली, पाणी परवाने 100 एकराचे घेतले, एक्सप्रेस फिडर तयार केला आणि ही योजना ती सगळ्या शेतकऱ्यांच्या शेततळ्यावरती, विहिरीवरती ऍट ए टाइम एक आम्ही बटन हरवलेला दाबलं की 100% 140 शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये, शेतामध्ये ते पाणी एकाच वेळी सगळ्यांना पाणी पोहोचायची आम्ही ती योजना आखली आणि ती योजना चालू केली 1 महिन्यात आणि म्हणून त्या काळात त्या बागा टिकल्या आणि आज तागायत ती योजना यशस्वीपणे चालू आहे. क्या बात आहे. एकूण आज आपण बघितलं पाटील साहेबांचा बरोबर बोलताना त्यांचा जो समन्वय साधण्याची वृत्ती आहे त्यांची किंवा जो कम्युनिकेशनचा चांगल्या पद्धतीचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे हे सगळे शेतकरी एकत्रित आले आणि येणाऱ्या दुष्काळावरती आपण कशा पद्धतीने मात केली पाहिजे त्याचं महत्व पटवून देणे त्यांनी जी योजना आणलेली आहे ती योजना आजही कार्यान्वित आहे. ते एकूण सोनीगावचा अभ्यास करता आज एक्सपोर्टची द्राक्षे जी आपल्याला पाहायला मिळतात आणि इथला सगळा तरुण आज जो शेतीमध्ये अडकला गेला त्यासाठी शेतीचा जो कणा आहे पाणी, ते पाणी आणण्याचं काम आज माननीय दिनकर पाटील साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शेतकऱ्यांना एकत्रित करून केलेलं आहे. एकूण ह्या सगळ्या गोष्टी पाहता बोलता बोलता आपण म्हणालात की आपण पहिल्यांदा काम केलं ते म्हणजे इथला तरुण 150 लोक नेऊन आपण त्यांना माळकरी बनवण्याचं काम केलं. हो, आता राजकारणी म्हटलं की मला थोडासा असा प्रश्न विचारायचा वाटतो की राजकारणी म्हटलं की आज आपण बघितलं इलेक्शन्स लागल्या म्हणले की तरुण वर्ग कोणा ना कोणाचा झेंडा खांद्यावरती घेऊन पाठीमागे धावत असतो. त्यामध्ये आपण बघितलं तर विशेष म्हणजे पैसा असेल, व्यसनं असतील, ह्या सगळ्यांशिवाय कार्यकर्ता पाठीमागे धावत नाही असा एक समज राजकारणामध्ये झालेला आहे आणि आपण पहिला तोच मोडीत काढला. म्हणजे या पाठीमागची नेमकी धारणा काय होती आपल्याला आणि आपल्याला त्यावेळेला अशी भीती वाटली नाही का की कदाचित हा निर्व्यसनी झालेला समाज पुन्हा राजकारणाकडे कशाला वळतोय, तो आपल्याला साथ कशाला देतोय त्याविषयी? माझा ठाम विश्वास आहे, एकदा लोकांचा सॉफ्टवेअर बदलला, तुम्ही चांगलं काय आणि वाईट काय, व्यसनापासून लोक बाजूला गेली, तरुण बाजूला गेला, तर तो चांगले विचार करायला लागेल आणि एकदा त्याला चांगला विचार पटला की चांगल्या विचारापासून दूर जाणं शक्य नसतं. म्हणून माझा ठाम विश्वास आहे की आपण चांगलं सत्य पटायला वेळ लागेल, परंतु एकदा पटलं की गेल्या 25 वर्षाबरोबर जी माणसं माझ्या बरोबर आहेत, एका घरात 4 भावाचं कुटुंब, लग्न झाल्यानंतर ती 1-2 वर्ष एकत्र राहू शकत नाही, पण गेल्या 25 वर्षामध्ये माझी जी संघटना आहे ही संघटना कधी एक सिंगल माणूस सुद्धा माझ्या संघटनेतनं कोण बाजूला गेला नाही. हे कशासाठी आहे तर इथं प्रत्येकाला माहितीये इथं चांगला विचार आहे, इथं बिघडवणारी म्हणजे समाज बिघडवणारी, तरुण पिढी बिघडवणार इथं काही चालत नाही. इथं जे चालतं ते शेतीच्या विकासाचं, गावाच्या विकासाचं, शैक्षणिक विकासाचं, सामाजिक विकासाचं, त्याचबरोबर तरुणांच्या मध्ये आम्ही एक चांगली मोहीम, माझे सहकारी सतीश उर्फ आनंदराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जवळजवळ 30 ते 32 वर्ष झाली, किंबहुना त्याच्या 32 पेक्षा जास्त म्हणजे 35 वर्षाकडे वाटचाल असेल. आम्ही एक अर्जुन ग्रुप सतीश जाधवांच्या नेतृत्वाखाली तयार केला. सातत्यानं प्रत्येक महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या म्हणजे आम्ही तंजावर मधून 25व्या वर्षी रौप्य महोत्सव साजरा करत असताना अर्जुन ग्रुपच्या माध्यमातून सतीश जाधव असतील, राजू पवार असतील, सुधीर सुलाके असतील, हे त्यातले आघाडीचे फलंदाज आहेत. अर्जुन ग्रुप चालवणारे अर्जुन ग्रुपचे संस्थापक आहेत. त्यांना ज्या ज्या अडचणी त्या वर्षाला कुठं कमी जास्त त्यांना जो पाठिंबा आधार जो असतो तो या संघटनेच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असतो. आणि प्रतिवर्षी शिवजयंतीला नवीन गड किल्ला, त्या गड किल्ल्याचं नुसतं ज्योत पेटवून शिवाजी महाराज की जय म्हणायचं नाही, तर तेवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्याच्या अगोदर त्या भागातले असणारे किल्ले, छत्रपतींनी संभाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरती काय काय केलं तो इतिहास सर्व त्या तरुणांना ज्योत आणायला घेऊन जाणाऱ्या लहानापासून ते वृद्धापर्यंत, म्हणजे एक 4-5 वर्षाच्या वयाच्या मुलापासून ते 90 वर्षाची वृद्ध सुद्धा या मोहिमेत सहभागी घेतात. आणि गेली 35 वर्षे ही अर्जुन ग्रुपची जी मोहीम आहे गड किल्ल्यावरून प्रत्येक वर्षी नवीन ज्योत आणणे, या ज्योतीच्या माध्यमातून काय असेल तर तो गड किल्ला सर करणे, त्या मोहिमेत कुठल्या गडावरून आपण ज्योत आणतो त्या भागातले किल्ले सगळे पाहणे अगोदर, तो विचार घेणे, तो विचार घेणे, ती प्रेरणा घेणे छत्रपतींची. आणि छत्रपतींची प्रेरणा म्हणजे कशी आहे, सर्व 12 बलुतेदारांना एकत्रित घेऊन मी पहिल्यांदा जातीपातीच्या पलीकडे जाऊन पुरोगामी विचाराचा स्वीकार करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आणि म्हणून ही ज्योत आणत असताना सुद्धा
सगळ्या प्रकारचे, सगळ्या आर्थिक, गरीब असेल श्रीमंत असेल, सगळ्या धर्माचे, सगळ्या समाजाचे लोक या मोहिमेत सहभागी असतात आणि प्रतिवर्ष वाहून घेऊन ही ज्योत आणली जाते. त्या शिवजयंतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गडावरून गेल्या 35 वर्ष झाली ही मोहीम चालू आहे. त्यामधून तरुणांना छत्रपतींची, धर्मवीर संभाजी राजांच्या कार्याची एक प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून तरुण घडला पाहिजे ही भूमिका, असे विविध उपक्रम मी सातत्यानं तरुणांच्या वरती बिंबवायचे राबत असतो. म्हणजे नक्कीच राजकारणाचा सध्या ट्रेंड बघितला तर तो तुम्ही बदललेला आहे. राजकारण म्हटलं की कार्यकर्ता जर पाठीशी ठेवायचा असेल तर आपण त्याला काहीतरी चिरीमिरी द्यायला लागतं किंवा संध्याकाळी जेवण आणि त्याच्या मनासारखं थोडंसं व्यसनाधीन तर त्याला खुश करावं लागतं असं म्हणता येते. परंतु हे तुम्ही ट्रेंड बदललेला आहे आणि आज शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या मनात तयार करत वेगवेगळ्या ठिकाणाहून शिवजयंतीच्या माध्यमातून असेल, वारकरी संप्रदायांच्या माध्यमातून असेल, आज आपण हा कार्यकर्ता तयार केला आणि ही संघटना आपल्या पाठीशी आहे असं आपलं म्हणणं आहे. म्हणजे एकूणच पाटील साहेबांचा विचार पाहता आपल्याला लक्षात आला असेल की एखादी गोष्ट चांगली असेल तर ती रुजायला वेळ लागतो, परंतु ती रुजली की ती निघायला पण वेळ लागतो. म्हणजे अर्थात ही चांगली गोष्ट रुजलेली आहे. त्यामुळे आज सोनी आणि पंचक्रोशीतील सर्व युवक आज दिनकर पाटलांच्या पाठीमागं ठामपणे उभे आहेत. एकूण आज आपल्या ह्या सगळ्या नेतृत्वाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या या गटासाठी म्हणजे भोसे गट जो आहे त्या गटामध्ये येणारी गाव आहेत त्यातली कोणकोणत्या समस्या आपल्याला प्राथमिक दृष्टीने दिसत आहेत आणि त्या आपल्याला जिल्हा परिषदेत जाऊन सोडवायचे आहेत याविषयी? नाही, या 10-12 गावातल्या मुख्य समस्या ज्या आहेत, पाणी, काही गावातून अजून पाण्याची समस्या आहे. तिथं काही प्रादेशिक योजना कार्यान्वित होणं गरज आहे. प्रगतीपथावर आहे, पण त्या कार्यान्वित करून तिथं पाणी सुरू करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या भागात म्हैसाळ योजनेचं पाणी फिरलेलं आहे, बागायती क्षेत्र वाढलेलं आहे. परंतु बागायत वाढत चाललं की शेतींच्या पानंद रस्त्याचे प्रश्न निर्माण झालेत. या 10-12 गावात मला फिरत असताना निश्चितपणानं एकच मोठा प्रश्न आहे, तो पानंद रस्त्याचा. काही ठिकाणी रस्ते नाहीत, असलेल्या रस्त्यावरती वर्दळ वाढलेली आहे. कारण द्राक्ष बागेचं डेव्हलपिंग असल्यामुळं तिथं खूप त्या पानंद रस्त्यावरची वर्दळ आहे, वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे तिथं पक्के रस्ते निर्माण करणे ही गरज आहे आणि ती मागणी आज ग्रामीण भागातली मुख्य समस्या आहे. म्हणजे शेतीतली जर मुख्य समस्या असेल तर ती रस्त्याची. एखाद्या ठिकाणी रस्ताच नाही, तिथं रस्ता, काही तक्रारी असतील, काही कायदेशीर, काही वाटाघाटीतून आपल्याला रस्ते तयार करावे लागतील. ती तिथं एक विधायक भूमिका घेऊन तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तो प्रश्न मिटवावे लागतील. जे प्रश्न मिटणार नाहीत त्यांना कायदेशीर स्वरूपानं ते जलद गतीच्या पद्धतीनं, कारण आत्ताची जी सिस्टीम आहे, रस्ते तहसीलदारांना अधिकार देऊन 143 खाली जे रस्ते दिले जातात ही खूप लेंदी प्रोसेस आहे. ती गतिमान करून लवकरात लवकर लोकांना शेत रस्ते उपलब्ध करणे, असलेले रस्ते त्यांच्यावरती पक्के रस्ते तयार करणे ही आजची शेतीच्या पाठीमागची मुख्य समस्या आहे. नक्कीच. म्हणजे आपण आपल्या भागातल्या या सगळ्या समस्यांवरती जिल्हा परिषद गटातून आपण निवडून आल्यानंतर काम करणार आहात याविषयी तीळ मात्र शंका जनतेच्या मनात नाही. कारण एवढा प्रचंड अभ्यास करून आपण ज्या पद्धतीने दळणवळणाची समस्या एक मेजर वाटत होती ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात. पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की आज देशभरामध्ये बघितलं, जिल्ह्यात बघितलं तर सगळीकडे भाजपाची लाट आहे आणि आपण त्या भाजपाच्या लाटेत कुठेतरी विरून गेलो आहोत इतके दिवस निवडणुकीच्या बाबतीमध्ये. परंतु आपण आता सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हात या चिन्हावर लढत आहात. तर आपला खरा, आपण ज्याला म्हणतो की खरा स्पर्धक भाजपच आहे का आपण आपल्याच पद्धतीनं, म्हणजे आपण जे आतापर्यंत कार्य करत आलोय त्या जीवावर, आपण त्या बेसवर, काही लोकांच्या कौलावर आपण जास्त विश्वास ठेवतात? थोडक्यात माझा प्रश्न असा आहे की लोकशक्ती किंवा आपण ज्याला म्हणतोय राज्यशक्ती का जनशक्ती, यापैकी आपण जनशक्तीकडे का वळलात? मी सामाजिक जीवनात काम करत असताना मी जे काम करतो त्या माझ्या कामावरती, माझ्या कर्मावरती मला ठाम विश्वास आहे. आपल्या हातून जे कर्म काम करतो त्याच्या पाठीशी यश निश्चितपणे, त्याच्या पाठीशी जनता निश्चितपणे उभा राहत्या ही गेल्या मी 25 वर्षात सातत्यानं अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळं कितीही गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची लाट असेल तरी या लाटेत मी माझ्या जीवनात खूप संघर्ष केलाय.
मी सगळ्या संघर्षाला सामोरं जाऊन मी आज इथपर्यंत पोहोचलोय. संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही. मला कधीही एखाद्या सेफ झोन मध्ये जाऊन मी संरक्षित व्हावं असं मला सुद्धा स्वतःला कधी वाटत नाही. कारण मला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावाच लागेल. आणि आपण ज्या ज्यावेळी संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला म्हणतो आणि संघर्षाला एकदा तोड दिलं की मी ताऊन सलाखून तयार होतो. माझा आत्मविश्वास हा द्विगुणित होतो. त्यामुळे मला कधीही म्हणजे समोर भाजप आहे, भाजपची भली मोठी लाट आहे, सगळ्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे आपण सत्तेविरुद्ध लढतो. मग बरीच लोक माझ्या जवळचे सुद्धा मिरज तालुक्यातले बरेच सहकारी भाजपवशी झाले सेफ झोन म्हणून. मला कधी त्याची गरज किंवा त्याची लालसा वाटली नाही. कारण माझ्याजवळ मी जनतेच्या सगळ्या सुखदुःखात सामील असल्यामुळं, मी एक जनतेचा प्रामाणिक सेवक म्हणून गेल्या 25 वर्षात काम करत असल्यामुळं, मी एक निर्व्यसनी टीम, एक माझ्या जीवाभावाची टीम मी तयार केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 महिना माझ्या गावातील माझे लोक किंवा पंचकृषीतून सुद्धा लोक माझ्या बरोबर माझ्या दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरतात. एकाही कार्यकर्त्याला मी त्याच्या गाडीतल्या पेट्रोलसाठी 100 रुपयाची नोट दिलेली नाही. तिथं कुठल्याही वस्तीवर त्याची नाश्त्याची सोय नाही. आमचा प्रचार संपल्यानंतर कुठेही तिथं जेवणाची सोय नाही. तरी सुद्धा रोज सगळे कार्यकर्ते आपापल्या कामाच्या व्यस्त कामातून आता प्रचार फेरी कुठं आहे एकमेकांना चौकशी करून त्या ठिकाणी कार्यकर्ता माझा उपस्थित राहतो. आणि हे मला कुणालाही फोन करायला लागत नाही. ते प्रत्येक जण आज कुठल्या भागात कुठं व्हॉट्सअपवरती कुठं मेसेज पडला आणि कुठं दौरा आहे, ही उत्स्फूर्तता आहे ही. म्हणून आणि मी सातत्यानं मला म्हणजे व्यक्तिगत मला जिल्हा परिषद सदस्य, मला जिल्हा परिषदचा कोणतरी पदाधिकारी बनायचं नाही. मला खऱ्या अर्थानं त्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन ज्या जनतेने मला गेल्या 25 वर्षात जे सांभाळलंय, माझ्या पाठीशी ठामपणे आत्मविश्वासानं माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाचं सार्थक करण्यासाठी. आणि गेल्या 30-40 वर्षामध्ये इथं या आमच्या भोसे गटामध्ये आरक्षितच सातत्यानं होतं, आरक्षण होतं. त्यामुळे मला संधी मिळाली नाही. आणि एक जिल्हा परिषद गट किंवा एक जिल्हा परिषद सदस्य त्या जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर या पंचकृषीचा, या भागाचा ज्या ज्या समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येवरती मात करून, ती शेवटी कसं आहे, लोकशाहीमध्ये प्रशासन ही एक मोठी अडचण असते आणि म्हणून पदाधिकाऱ्यांची लोकशाहीमध्ये गरज असते. आणि पदाधिकारी सुद्धा प्रशासनाला हो ना हो म्हणून जर चालला तर तिथं जनतेची सस्यहोलपाट होते. म्हणून कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून जनतेला न्याय देण्याचं काम, त्याचबरोबर विकासाला निधी खेचून आणण्याचं काम या मिनी मंत्रालयात मी निश्चितपणे, मला खात्री आहे, मला जनतेने आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलंय. आणि तोच आत्मविश्वास या माझ्या भागातील जनतेला आहे की हा माणूस, या माणसाची कुणी हमी घ्यायची गरज नाही, या माणसाला कुणाला स्टॅम्पवर लिहून द्यायची गरज नाही. हा माणूस गेली 36 वर्षे आणि पूर्ण वेळ 25 वर्षे लोकांच्यात आहे. मी कुणाला सांगायची गरज लागत नाही, मी तुमच्या 5 वर्षे परत तुमच्याकडेच येणार आहे, मी तुमच्याशीच राहणार आहे, काही नाही. मी गेली 25 वर्षे पूर्ण वेळ लोकांचा, जनतेचा सेवक आहे. आणि ज्या ज्या अडचणी आल्या, जी जी आव्हाने निर्माण झाली, म्हणजे माझं राजकारण केवळ एक पद मिळवण्यासाठी नाही किंवा चाकोरी पद्धत प्रशासनाच्या दृष्टीनं जो विकास आहे ते नाही, त्याच्या पलीकडे जाऊन, मग त्याच्या पलीकडचं काय काय आलं, त्याच्या पलीकडं समाजाला व्यसनमुक्त बनवणं, समाजाला अध्यात्माच्या पाठीमागं लावणं, अध्यात्मामध्ये जी लोक अग्रभागी होऊन काम करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणं. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जर ग्रामीण भागाचा आणि जनतेचा विकास कशात आहे, पायाभूत सगळ्या सुविधापेक्षा मी ठामपणानं सांगतो, जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्या, आपण म्हणतो एखादी इमारत बांधायची झाली तर त्याचा पाया पक्का पाहिजे, फाउंडेशन चांगलं असलं पाहिजे. पाया फाउंडेशन जर चांगलं झालं तरी इमारत चिरत नाही किंवा ती जास्त काळ टिकते. तिचा पाया भक्कम, कुठल्याही गोष्टीचा पाया भक्कम आहे का. आणि म्हणून मी सरपंच झाल्यापासून आज तारखेअखेर आमच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
मुलांची शाळा असेल, मुलींची शाळा असेल. कारण तिथले विद्यार्थी जर आमचे 1ली ते 4थीचे, 1ली ते 5वीचे चांगल्या पद्धतीने जर त्यांची जर जडणघडण झाली आणि त्यांच्यामध्ये जर आत्मविश्वास शिक्षणाविषयी निर्माण झाला तर ती मुलं कुठंच मागे वळून पाहत नाहीत. त्यामुळे अलीकडच्या पालकांची एक हे आहे, व्यसन आहे की मुलगा 10वीला गेल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देणं. पण खऱ्या अर्थानं मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे ते 1ली ते 4थी. बरोबर. तर 1ली ते 4थी त्याला एकदा अभ्यासाची गोडी लागली, त्याला एकदा शिक्षणाची गोडी निर्माण झाली, तर त्याला ते एकदा 1ली ते 4थी 5वी पर्यंत जर तो चांगल्या पद्धतीनं त्याला आत्मविश्वास निर्माण झाला त्या विद्यार्थ्याला आणि तो चांगला घडला तर तुम्हाला त्याच्या जीवनामध्ये तो मागसर म्हणला तर ते सरत नाही, कारण एवढी त्याच्यामध्ये गोडी निर्माण होते आणि ती मुलं पुढे झळकत राहतात. आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या गावातील प्राथमिक शाळा बंद पडायची अवस्थेत होती. कदाचित मी सरपंच त्या कालावधीत झालो नसतो तर आज प्राथमिक शाळेची वाट लागलेली आज दिसली असती. कारण प्रस्थापितांनी त्यावेळी नवीन हायस्कूल काढली, त्यांनी संघ बांधला की प्राथमिक शाळेचे 1ली ते 4थी बंद पाडण्याचा. मी तत्कालीन मंत्री वसंत पुरके शिक्षण मंत्री होते, त्यांच्यापर्यंत मुंबईला मी महिन्यातनं 4-4 हेलपाटे घालत होतो फक्त 5वीचा वर्ग टिकवण्यासाठी. आणि मी कुठली समाजासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार असतो. आणि त्यामुळे मी सातत्यानं पाठपुरावा करून एक शैक्षणिक चांगलं वातावरण निर्माण केलं. मी जे आपल्या परिसरातले, गावातले, भागातले जे शिक्षक परिजिल्ह्यात होते, मग ते सिंधुदुर्गला असतील, रत्नागिरीला असतील, मुंबईला असतील, त्या जिल्हा ट्रान्सफर करून सांगलीत आणून, सांगलीतून त्यांना मिरज तालुक्यात आणून मी माझ्या गावात बऱ्याच शिक्षकांना, मग त्यामध्ये अनिल शिंदे सर असतील, भोसेचे लोहार सर असतील, सचिन पाटील सर असतील, असे कितीतरी शिक्षक मी जिल्हा ट्रान्सफर करून आणून त्यांना आपल्या गावात आणण्याचं काम केलं. आणि इथली प्राथमिक शाळा एक वेगळ्या पद्धतीचं, आणि आज त्या प्राथमिक शाळेचं तुम्हाला त्याचं यश, भले सुरुवात केली तर त्याचं आज यश तुम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून माझ्या केंद्रातल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळा चांगले शिक्षक, तिथलं चांगलं वातावरण, तिथल्या पालकांना सुद्धा त्या शिक्षकांच्या त्या शाळेची पाठीशी राहणं ही किती गरजेची गोष्ट बनलेली आहे. कारण गोरगरिबांची ही जर शाळा बंद पडल्या तर उद्या गरिबांची मुलं शिकणार नाहीत. ज्यांच्या खिशात पैसे आहेत ते खाजगी शाळात पाठवतील, ते शिकतील, परंतु प्राथमिक शाळा बंद पडल्या तर ते उभा करणं शक्य नाही. आणि म्हणून मी शैक्षणिक दृष्ट्या प्राथमिक शाळेकडे गेल्या 20-25 वर्षात मी चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं. आणि त्याची परिस्थिती मी सरपंच झाल्यापासून ज्या पद्धतीनं चांगले विद्यार्थी घडून बाहेर पडले, आणि ते जे विद्यार्थी बाहेर पडले या गावातले बरेच अधिकारी झाले. आज आमच्या गावातला, या गावाला, या पंचक्रोशीला, या तालुक्याला अभिमान आहे. आज आमच्या गावचा एक विद्यार्थी प्रमोद चौगले एमपीसी मध्ये राज्यात पहिला आला. मला ज्या दिवशी ती बातमी कळाली, तो कुठल्या जातीचा आहे, तो धर्माचा आहे, मला माहित नाही, कुठल्या राजकीय, त्याचे वडील राजकीय कुठल्या पक्षात आहेत, पार्टीत आहेत, माझ्या गटाकडे आहेत नाही. ज्या क्षणाला राज्यात पहिला माझ्या गावचा विद्यार्थी आला हे मला कळलं, तर मी लगेच त्याचं अभिनंदन केलं. आणि त्याच्या लगेच गावातून मी फार मोठी एक मिरवणूक काढली. त्यांच्याबरोबर बरेच महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात काही आमचे शाखा अभियंता म्हणून एमपीसी मार्फत अशा बऱ्याच लोकांची मी त्या ठिकाणी मिरवणूक काढली. 5-6 महिने गेले आणि एमपीसीचा राज्यातला दुसरा निकाल आला. दुसऱ्या निकालामध्ये प्रमोद चौगले दुसऱ्यांदा राज्यात पहिले आले. माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच निर्णय घेतला की हत्तीवरून मिरवणूक काढायची. वा. आणि म्हणून प्रमोद चौगलेंची मी दुसऱ्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 वेळा, म्हणजे आपण डबल महाराष्ट्र केसरी म्हणतो कुस्तीमध्ये, तसे हे आमच्या गावचे प्रमोद चौगले हे डबल, म्हणजे राज्यात 2 वेळा येण्याचा त्यांनी विक्रम केला. आणि त्याचा आम्हाला, कारण हे 4थी पर्यंत चांगल्या पद्धतीने शिकले, 5वीला नवोदयला गेले, आणि म्हणून ते घडले. आणि त्यानंतर सुद्धा आमच्या गावातील अनेक विद्यार्थी या ह्याच्यापर्यंत एमपीसी युपीसी पर्यंत यशस्वी झाले. त्यामुळे एक शैक्षणिक वातावरण मला या माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये अशा पद्धतीचं निर्माण करायचं आहे. आणि त्या शिक्षकाची, त्या यंत्रणेच्या पाठीमागं एक प्रशासनातला एक पदाधिकारी म्हणून मला त्यांच्यामध्ये ठाम उभा राहायचं आहे. आणि त्यांच्या पाठीशी प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. कारण आज चांगलं काम करणाऱ्या माणसाला समाज नावमेद करण्याचं काम करतो, त्यामध्ये ते शिक्षकांना सुद्धा नावमेद करण्याचं काम बऱ्याच ठिकाणी केलं जातं. म्हणून चांगल्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम मी या राजकीय
मला मिळालेल्या अधिकाराचा त्या ठिकाणी वापर करून मी त्यांच्या पाठीशी शैक्षणिक घटकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. नक्कीच. म्हणजे एकूणच आपण आपल्या भागामध्ये जे काही शेतकऱ्यांचा विकास असेल, तरुणाईचा जो काही आपण म्हणतो व्यसनाधीनतेपासून त्यांना दूर लोटणं असेल आणि त्याचबरोबर शैक्षणिक विकास असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण इथं ठामपणे उभा आहात. मला वाटते जिल्हा परिषद भोसे गटातील जी जनता आहे आपल्याला याच बलस्थानावरती निवडून नक्की देईल अशी एक आशा आपण त्या ठिकाणी पकडूया. पुन्हा एकदा मला असा प्रश्न विचारायचा की एकूण आज आपण पाहता जिल्ह्यामधली जर चुरशीची लढाई जी असेल किंवा आपण ज्याला म्हणतो लक्षवेधी लढत म्हणून आज भोसे गटाकडे पाहिलं जाते, परंतु विरोधी गटामध्ये आपण पाहिलं गेलं तर अगदी नवखा उमेदवार आपल्या तोडीस तोड दिलेला आहे आणि 36 वर्ष राजकारण आणि त्यामध्ये 25 वर्षाचा प्रत्यक्ष झोकून देऊन राजकारणातला अभ्यास. आज आपण या लढतीकडे कसं पाहता आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही चुरस किंवा यामध्ये जी विरोधकांनी तयार केलेली लाट आहे त्या संदर्भातलं म्हणजे आज भोसे गटातलं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय फिरताना त्याविषयी? नाही, मी कायमपणानं जनतेत राहणारा माणूस आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा एक माझा आता दौरा पूर्ण होत आलेला आहे. घरोघरी मी प्रत्येक घरी भेट दिलेली आहे. त्यामध्ये लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यामध्ये मी ज्या ज्या घरात जातो त्या घरात तिथं गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर निश्चितपणानं माझ्या विरोधात कोण नौका आहे का, शेवटी लोकशाहीमध्ये माझ्या विरोधात कोणी उभा राहू नये किंवा असं काही नाही. लोकशाहीमध्ये नौका असेल, जुना असेल, नवा असेल, कोणीतरी उभा राहणारच आहे. स्पर्धक आहे आणि माझी स्पर्धा त्याच्याशी नाहीच आहे. माझी स्पर्धा आहे ती खऱ्या अर्थानं हे जे प्रशासन आहे आणि जनता आहे, या प्रशासन आणि जनता यामध्ये आपल्याला सुसह्य कसं करता येईल. लोकांना प्रशासनापासून जो काही त्रास आहे दैनंदिनीमध्ये त्या त्रासापासून जनता कशी मुक्त करता येईल, त्या जनतेला कसं म्हणजे प्रशासनाच्या विळख्यातून किंवा जलद सेवेतून जलद आपण सेवा निर्माण करता येईल, मला ही निवडणूक लढवणं आणि जिंकणं हे माझी स्पर्धा या उमेदवाराशी नाही, माझी स्पर्धा या पक्षाशी नाही, माझी स्पर्धा आहे ती माझ्याशी आहे. मी काल काय किती वेळ देतो त्याच्यापेक्षा उद्याच्या काळात किती जास्त वेळ देता येईल, मला नवीन नवीन प्रश्नाशी नवीन किती अभ्यास करता येईल आणि त्याहीपेक्षा मला जनतेच्या हिताकरता आणखी जास्त ताकदीनं मला किती पळता येईल ह्याच्याशीच माझी स्पर्धा आहे. ही निवडणूक जिंकणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय गौण आहे. ही जिंकलेलीच आहे मी निवडणूक. ही एवढ्या अर्थानं तुम्हाला वाटेल हे काहीतरी वेगळं म्हणजे फाजील आत्मविश्वास वगैरे काही नाही. कारण जो माझ्या समोरचा जो उमेदवार आहे तो माझ्या म्हणजे त्या सगळ्या विचार केला माझ्या एकूण राजकीय कारकिर्दीचा, माझ्या अनुभवाचा, तर हा उमेदवार त्या तुलनेनं काही नाही. आणि म्हणून जनतेला माहित आहे दिनकर पाटील ही व्यक्ती काय आहे, ही व्यक्ती काय करू शकते, काय नाही. या पंचकृषीतल्या लोकांना मी सांगण्याची गरज नाही दिनकर पाटील उद्या जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर काय करणार आहे. कारण गेल्या 25 वर्षामध्ये मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून लोकांच्या हिताचं, लोकांना जे सुसह्य होईल, एक जाता त्यातलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. 2003 ला मी चारा छावणी सुरू केली. त्यावेळेची परिस्थिती इतकी बिकट होती की शासन चारा छावणी सुरू करणार आहे, GR काढणार आहे, GR निघाला, सहकारी संस्था लागत होती. माझ्या हातात पतसंस्था, विकास सोसायटी, कुठली कोऑपरेटिव्ह संस्था नव्हती. तत्कालीन तहसीलदार मला सांगत होते की तुमच्या ग्रामपंचायतीच्या नावानं छावणीचा देता येत नाही. माझ्या हातात संस्था नव्हती. मला संस्था मिळायला वेळ गेला. संस्थावाले लोक भेट होते. उद्या शासनाची बिलं लांबली, लोकांचं खाद्य उचललं, पैसे उचललं, संस्थेदारात लोक येतील. पण मी ठामपणे त्यांना सांगितलं, मी व्यक्तिगत दिनकर पाटील या नात्यानं मी त्या पतसंस्थेच्या चेअरमनना लिहून दिलं की ह्यातली जर कुणाची ऊसाची देणे बाकी, येणे बाकी, खाद्याची चारा छावणीत आणलेल्या वापरलेल्या ह्याचा सर्वस्वी शासनाकडे येणं राहिलं, थकबाकी राहिली आणि त्याच्यात देणं बाकीची सर्वस्वी मी जबाबदार आहे असं मी त्या पतसंस्थेच्या चेअरमनना, चंद्रसेना स्फूर्ती कोऑपरेटिव्ह पतसंस्था मिरज त्यांचे चेअरमन झेंडे अप्पा त्यांना मी
500 रुपये बॉन्डवर नोटरी करून लिहून दिलं की ही मी स्वतः दिनकर पाटील या नात्यानं त्याला सगळी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत आहे. आणि त्यानंतर मी 11 महिने चाराचौनी चालवली. त्यानंतरच्या काळात प्रशासन, कायदा आणि व्यवहाराची सांगड आणि शेतकऱ्यांना सुसह्य कसं करून द्यायचं ते त्यातलं उदाहरण देतो. त्यानंतर शासनानं चारा छावण्या बंद केल्या आणि चारा लोकांच्या घरातच चारा डेपो सुरू केले. ते चारा डेपो पंचायत समिती गण सोने, पंचायत समिती गणातील त्या गावांनी म्हणजे पंचायत समिती सोनी गणामध्ये कांचनपूर असेल, तानंग असेल, तुमची मानमुडी असेल, सगळी गावं ही म्हणजे रसुलवाडी, कानडवाडी या सगळ्या गावांनी सोनीत येऊन त्यांनी ऊस न्यायचा होता. आणि मग त्या लोकांना तिथनं डमडम वाहन भाड्यानं करून 25% शासनाला रक्कम जमा करून चाऱ्याची, त्यांना ऊस नेणं परवडत नव्हतं चारा. म्हणून मी त्या लोकांची सोय अशी केली की आमची जी यंत्रणा होती चारा वाटपायची डेपोतनं, ती यंत्रणा त्या त्या गावामध्ये म्हणजे ज्या गावामध्ये आज सांबरवाडीत किती ऊस लागणार आहे, कांचनपूरमध्ये किती ऊस लागणार आहे, तानंगमध्ये किती ऊस लागणार आहे, तेवढे 10 टन 20 टन त्या गावातच ऊस ट्रॉल्या उभा करायच्या आणि तिथे वजन काटा पारडे सगळे वाटणारे लिहिणारे सगळे ते त्याच गावात, म्हणजे मी प्रत्येक गावात त्या गावात ती सुविधा निर्माण केली. प्रशासन तिथपर्यंत प्रशासन लोकांच्या दारात पोहोचवलं. आणि म्हणून ते प्रत्येक गावातल्या जनतेला त्या बिकट परिस्थितीमध्ये मी ठामपणे दिनकर पाटील त्या प्रत्येक समस्येशी मी उभा राहतो. हा इथल्या पंचकृषीतल्या भागातल्या जनतेला त्याचा ठामपणे विश्वास आहे. त्यामुळं मला ही निवडणूक ही एकतर्फी जिंकलेली, मला त्याचा आत्मविश्वास मला एका पहिल्या फेरीमध्ये माझ्या लक्षात आलेला आहे. नक्कीच. जे एकूण आज आपण पाहता 36 वर्षाचा कालखंड पाहता त्यामधले 25 वर्षाचा कालावधी जो आहे तो प्रत्यक्ष राजकारणाचा आहे. आणि राजकारणच नाही, फक्त समाजकारण सुद्धा यामध्ये महत्वाचं आहे. कारण आज चारा छावणीसारखा जर विषय म्हणायला गेलं तर फक्त माणसं जगवली नाहीत तर जनावरं सुद्धा जगवण्याचं काम आदरणीय पाटील साहेबांनी या ठिकाणी केलेलं दिसतंय. एकूणच आजचा सगळा प्रवास पाहता या प्रवासाच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद इलेक्शन हे त्या पाठीमागचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो या सगळ्या अनुभवांचा सार आहे आणि आपल्याला तो लावता येईल असं आपलं म्हणणं आहे. तर आज ज्या पद्धतीनं जनतेचा कौल आपल्याला येतोय त्यामध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह जनता आहे असं आपण म्हणत आहात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यश आपलं आहे अशी आपली एक धारणा आहे. सोनी आणि सोनी पंचकृषी बघितलं तर इथं यामध्ये जो बेस आहे तो द्राक्ष बागायत शेतीचा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या समोर निर्यातक्षम द्राक्ष असतील, त्यामधील फसवणूक असेल, बेदाना असेल, त्याचे उतरणारे दर असतील, ह्या सगळ्या अडचणी समोर दिसत आहेत. ह्या अडचणी आपण कशा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि त्याविषयी शेतकऱ्यांना आपल्या नेतृत्वाचा कसा उपयोग होईल? शेतीचा विचार केला तर मी 1991 साली बीजी चितळ्यांची डेअरी इथं उत्पादक सेंटर सुरू केलं. त्यामध्ये बरेच लोकांना म्हैसी इथं आपल्या भागात चालत नाहीत, इथं त्यांना पालन पोषण सहन होत नाही वगैरे वगैरे गैरसमज होते. मी 1991 साली 18 म्हैशी सोनी गावात उतरल्या, त्याच्यासाठी रेडा आणला, त्याच्यासाठी गाभण वगैरे सगळ्या मनातल्या शंका गेल्या आणि सोनी गावामध्ये 91 ते 95-96 पर्यंत 3000 लिटर दूध केवळ म्हैशीचं तयार झालं. आणि जवळजवळ 1200 म्हैशी सोनी गावामध्ये म्हैसाना म्हैशी, त्यानंतर दिल्ली मुरा म्हैशी आणल्या. आता त्यानंतर काय झालं, सोनी गावामध्ये द्राक्षाचं क्षेत्र होतं पण अत्यल्प होतं आणि फार कमी लोकांच्या द्राक्ष बागा होत्या. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सोनी गावच्या द्राक्षाचा इतिहास आहे. 1979 साली सोनी गावामध्ये जवळजवळ 400-500 एकर द्राक्षाची लागण झाली. पण 1982 ते 1988 फार मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बऱ्याच द्राक्ष बागा तोडल्या लोकांनी. सोनी गावामध्ये 1980 ते 90च्या दशकापर्यंत फक्त 100-200 एकर द्राक्ष बाग जिवंत होती. आणि ती जिवंत ठेवली याचं सगळ्यात श्रेय ते या गावचे पांडुरंग बंगले दादा म्हणणार, आम्ही त्यांना बंगले दादा म्हणतो. तो पांडुरंग बंगले यांनी प्रतिकूल परिस्थितीत या सोनी गावातल्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा एक संघ तयार करून त्यांना सगळ्या पायाभूत सुविधा पुरवल्या आणि 2-2.5 एकर बाग जगवली होती. 1990 ते 2000च्या कालखंडामध्ये लोक बेदाण्याचा पर्याय आला आणि बेदाण्याकडे लोक वळली आणि बेदाणा हे तयार करणं अतिशय सोपं आहे म्हणून त्या कालखंडामध्ये जवळजवळ बागेचं क्षेत्र झपाट्यानं वाढत गेलं आणि ते जवळजवळ 2000 एकराच्या घरात गेलं. परंतु 2003-04 नंतर इतका दुष्काळ पडला आणि टँकरचं पाणी लागायला लागलं आणि त्या टँकरच्या पाण्याला बेदाणा
बेदाण्याचे रेट, बेदाण्याचं उत्पादन खर्च परवडण्याचं झालं. मग आमच्या गावातले प्रगतशील एक माळी ग्रुप आहे, त्या माळी ग्रुपनं मार्केटिंग नवीन संकल्पना सुरू केली आणि सातत्यानं क्वालिटी वर्षाला क्वालिटीचं सातत्य राखत रेटमध्ये वर्षाला त्या क्वालिटीला चांगले चांगले रेट मिळत गेले. गावातील लोकांना वाटत होतं ती माळी ग्रुपनंच करावं, आपल्याला मार्केट जमत नाही. मी लोकांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सांगितलं जे माळी करतात ते तुम्ही सुद्धा करू शकता आणि त्यांच्यात तो आत्मविश्वास निर्माण केला आणि टप्प्याटप्प्यानं बेदाण्यात करणारा शेतकरी त्याला मार्केटिंग म्हणजे टेबल ग्रेप खाण्याची द्राक्षे बनवण्याला त्याला उत्स्फूर्त त्याला तयार केला आणि टप्प्याटप्प्यानं सोनीगाव बेदाणा मुक्त 100% एक्सपोर्ट आणि मार्केटिंगची द्राक्षे, क्वालिटीची द्राक्षे सुरुवात केली. द्राक्षाच्या व्हरायटीचं पेटेंट सुद्धा सोनीनं घेतलं. नंतरच्या काळात खूप द्राक्षाचे पैसे झाले. द्राक्षाचं 2,500-3 हजार एकरामध्ये सोनीचं क्षेत्र गेलं. एक्सपोर्टचे खूप क्षेत्र वाढले, भरपूर पैसे मिळवले. नंतरच्या अलीकडच्या कोरोना नंतरच्या या 4-5 वर्षामध्ये निसर्गानं सुद्धा खूप अवेळी पाऊस, अवकाळी पावसानं खूप द्राक्षाचं नुकसान केलं. त्यामध्ये बेदाण्याचे रेट सुद्धा खूप पडले. निसर्गाने केलेलं नुकसान कोरोना नंतर आणि परत शेतकरी आज कर्जबाजारी झालाय. या 4-5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती कर्जबाजारी म्हणून झालेली आहे आणि या कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यातून, या कर्जातून बाहेर पडायचं असेल तर परत एकदा ह्या द्राक्षाच्या ज्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्या नवीन व्हरायटीच्या माध्यमातून आपल्याला जे प्रगतशील शेतकरी आहेत, जे अभ्यासू शेतकरी आहेत, जे शेतीनिष्ठ म्हणजे शेती विज्ञाननिष्ठ करणारे शेतकरी आहेत, विज्ञानानं शेती करणारे शेतकरी आहेत, त्यांनीच या शेतीत थांबावं असं मी शेतकऱ्यांना आवाहन केले. ज्यांना द्राक्षबाग जाता जाता आणि सहज होते त्यांनी ती द्राक्षबाग सोडावी. त्यांनी अन्य पशुपालन असेल, अन्य शेतीपूरक व्यवसाय असतील ते त्यांनी स्वीकारत असं मी सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन तरुणांना आवाहन करतो. जे बिंबीच्या डेटापासून आणि विज्ञाननिष्ठ शेतकरी आहेत त्यांनीच द्राक्ष क्वालिटी, कारण या वर्षी सुद्धा आमच्या इथं चांगल्या पद्धतीचे पैसे लोकांनी केले आणि म्हणून शेतीकरणामध्ये, शेतीमध्ये मी ज्या ज्या शेतीला अडचण निर्माण होतील केवळ राजकारण, मत्ता आणि मत मागणं, पद भूषवणं याच्यासाठी नाही. शेतकऱ्यांच्या, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीनिष्ठ जे जे प्रश्न ज्या ज्या काळात निर्माण झाले त्या त्या प्रश्नांच्या पाठीशी, त्या त्या संकटाच्या वेळी मी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले. नक्कीच. म्हणजे एकूण आपण बघितलं तर शेती, माती, शिक्षण आणि युवक तरुण असेल, ह्या सगळ्या माध्यमातून आपला व्यासंग आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपलं सामाजिक कार्य त्या ठिकाणी घडत आहे. त्याला फक्त राजकारणाची जोड आपण देत आहात. येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद गटामधून आपल्याला यश मिळो अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि भोसे जिल्हा परिषद गटामधील जी काही जनता आहे ती आपल्या एकूण ह्या सगळ्या कामाचा कौल म्हणून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं मतदान करेल ही एक अपेक्षा धरतो. जाता आपल्या सर्व जनतेसाठी काय आवाहन कराल ह्या निवडणुकीसाठी? त्यांनी आपल्याला कशा पद्धतीची साथ द्यावी आणि नेमकं कोणतं दान पदरात त्यांनी आपल्यासाठी द्यावं? माझ्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून, तसेच सोनी गणातील श्री गजानन शिवाजी माळी यांच्याही हात या चिन्हासमोरील बटन दाबून, त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले भोसे गणातून महावीर श्रीधर बस्तवडे यांचं ही चिन्ह हात आहे, त्यांच्याही चिन्हासमोरील बटन दाबून या भोसे जिल्हा परिषद गट आणि 2 गण या तिन्ही आम्हा उमेदवारांना आपण भरघोस मतानं आपला मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला द्याल. हा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला सार्थ करून दाखवणार याबद्दल ती मात्र शंका नाही. तुम्ही दिलेला मतदानाचा पाठिंबा आहे, कौल आहे, हा दिलेला कौल तुम्हाला ही दिलेल्या मतदानाची पश्चातापाची वेळ निश्चितपणे येऊन देणार नाही एवढी मी ठामपणाने आपल्याला सांगू इच्छितो आणि थांबतो. धन्यवाद. आपण आता बोलका कट्टा युट्यूब चॅनलवर ऐकले आहात दिनकर पाटील साहेबांचं मनोगत. एकूण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. मतदानाचा प्रचार सुरू आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान दिनकर पाटील साहेबांची मी बातचीत करून त्यांची नेमकी ध्येय धोरणे काय आहेत आणि त्याविषयी त्यांच्याशी बोललो. एकूण बोलण्यामध्ये आणि या चर्चेमध्ये समारोप करताना मला असं सांगावंसं वाटतं की एखादी व्यक्ती जर 36 वर्ष पूर्णपणे समाजकारण आणि राजकारण करत असेल आणि त्यातील 25 वर्ष झोकून देऊन फक्त समाजासाठीच काम करत असेल, त्यामध्ये निर्व्यसनाधीनता असेल किंवा युवकांना चांगल्या मार्गावर लावणं असेल, त्यांची शैक्षणिक प्रगती असेल, प्राथमिक शाळा सुधारणे असतील, शेतीचा विकास असेल, त्याचबरोबर इतर सर्व विकासाच्या बाबी आपण अगदी त्यांच्या जवळून बघितलेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सक्षम आणि सुज्ञ उमेदवार निवडण्यासाठी
जिल्हा परिषद गटातून दिनकर पाटील यांचं हात हे चिन्ह ऑप्शन आपल्याला मला वाटतं बेस्ट आहे आणि त्यावरती तुम्ही नक्की बटन दाबावं आणि त्यांना विजयी करावा अशी तुम्हाला सर्वांनाच बोलका गटाच्या माध्यमातून विनंती करतो. साहेब, तुम्ही आमच्याशी बोलण्यासाठी तयार झालात आणि आपलं मनोगत, आपली इच्छा आणि माझ्या प्रश्नांना तुम्ही अगदी भरभरून उत्तरं दिलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.